जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये संशयित आरोपीला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे। आर्थिक कारणावरून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयातून आरोपीस सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला। सदर प्रकरणात वळसंग पोलीस स्टेशन येथे 11 एप्रिल 2025 रोजी भारतीय दंड संहिते कलम 376, 354, 506, 384 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादी महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीप्रमाणे काही वर्षांपूर्वी एका गावातील तरुणाशी ओळख झाली होती। त्या तरुणाने तिच्यावर विश्वास संपादन करून वेळोवेळी आर्थिक रक्कम घेतली। 8 नोव्हेंबर 2017 रोजी सदर तरुणाने पैसे परत देण्याच्या बहाण्याने तिला घरी बोलावले आणि घरी कोणी नसताना तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला। अत्याचार करतानाचा त्याने त्या घटनेचा मोबाईलद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी तिच्याकडून पैसे उकळले। या दरम्यान आरोपी अमोघ विश्वनाथ तेलंग वय 42 राहणार तोगराळी तालुका दक्षिण सोलापूर याने सदर व्हिडिओ मोबाईलमध्ये पीडितेस दाखवून त्याचा समाजामध्ये प्रसार करण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद पीडितेने दाखल केली। पीडितेच्या मनास लज्जा वाटेल असे वर्तन केले आणि त्याच दरम्यान तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत 50,000 रुपये उकळले। आरोपींकडून वारंवार आर्थिक मानसिक छळ होत असल्यामुळे पीडितेने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली होती। सदरील प्रकरणात आरोपी अमोघी तेलंग याने अटकपूर्व जामिनासाठी मेहरबान जिल्हा सत्र न्यायालयात सोलापूर येथे आपला अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला। या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश केंद्रे यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन सशर्त मंजूर केला। सदर प्रकरणात आरोपीकडून ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट वैभव बोंगे आणि ॲडव्होकेट ओंकार फडतरे यांनी काम पाहिले।